सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी टीचर मेरी आपणास इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता 5वी डराव डराव शिकवणार आहे. तर आपण सर्वांनी आपली पाठ्यपुस्तके म्हणजे टेक्स्टबुक उघडा व पान नंबर 7 वरील कविता पहा. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे, वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी पक्षी पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मोर या पक्षाला पावसाची चाहूल लागताच म्हणजे पाऊस आता पडणार असे कळते व तो आनंदाने आपल्या पंखांचा पिसारा फुलवून आनंदाने थुई थुई नाचत असतो. त्याचप्रमाणे जमिनीमधील प्राणी उदाहरणार्थ गांडूळ, गोगलगाय, बेडूक म्हणजे फ्रॉग अशाच एका बेडकाविषयी आपण कवितेमध्ये पाहणार आहोत. कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. पावसाळ्यात तलावाच्या काठावर डराव डराव असे ओरडणाऱ्या एका बेडकाशी एक लहान मुलगी या कवितेत संवाद साधत आहे. तर ही लहान मुलगी या बेडकाशी काय बोलत आहे ते आपण कवितेतून पाहणार आहोत. तुमच्या हातामध्ये पेन्सिल घ्या. पान नंबर 7 कविता 5वी या कवितेचे वाचन आपण मोठ्या आवाजात करणार आहोत. मी ही कविता वाचत असताना तुम्हीही ही कविता मोठ्याने वाचा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करता येईल व ही कविता पाठ करण्यास मदत होईल. पान नंबर 7 कविता 5वी डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठुनी आला सांगा नाव? धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. कवी ग ह पाटील यांनी ही लिहिलेली कविता आहे. आता मी तुम्हाला प्रत्येक कडव्यांचा अर्थ समजून सांगणार आहे, तर तुम्ही तो ऐका व समजून घ्या. मी सांगेल त्या शब्दांचे अर्थ तुम्ही पेन्सिलने तुमच्या पुस्तकामध्ये लिहिले तरी चालेल. पहिली आणि दुसरी लाईन बघा. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव? यामध्ये शब्दार्थ आपण पाहूया. डराव डराव म्हणजे बेडकाचे ओरडणे. द क्रॉकिंग ऑफ फ्रॉग. राव, राव हा शब्द रिस्पेक्टफुली बोलतात. अहो अहो राजे. ओरडणे, मोठ्याने बोलणे, टू शाउट. याचं स्पष्टीकरण पाहूया. खूप पाऊस पडताना एका खडकावर एक बेडूक डराव डराव ओरडत बसला होता. त्याला उद्देशून एक मुलगी म्हणते, अहो बेडूकराव, तुम्ही असे डराव डराव उगाच का ओरडत आहात? तिसरी लाईन आणि चौथी लाईन तुम्ही पहा. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठुनी आला सांगा नाव.
शब्दार्थ पहा. पत्ता म्हणजे ठिकाण, ॲड्रेस. काल म्हणजे मागच्या काही दिवसात. तुम्ही कालच्या विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड्स काय? आज. नाव, नेम. या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले जे विशिष्ट नाव आहे त्याला नाव म्हणतात. दुसरा अर्थ असा, नाव म्हणजे होडी, बोट. याचे स्पष्टीकरण पहा. मुलगी त्या बेडकाला म्हणते, काल म्हणजेच मागच्या काही दिवसात तुम्ही दिसला नाहीत. तुमच्या येथे पत्ता नव्हता. मग आज पाऊस पडत असताना अचानक तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव सांगा. बेडूक खडकामध्ये लपून बसलेले असतात, हे तुम्हाला माहीत आहे मुलांना. पुढील ओळी पहा. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. यामध्ये शब्दार्थ पहा. धो धो पाऊस पडणे म्हणजे खूप पाऊस पडणे. टू रेन हेविली. फार म्हणजे खूप. खूपचा विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड्स काय? कमी. तुडुंब भरणे, काठोकाठ भरणे. तलाव, तळे, पॉन्ड, लेक. याचं स्पष्टीकरण बघा. धो धो असा मुसळधार पाऊस खूप पडला. सतत पाऊस पडल्यामुळे तलाव म्हणजे पॉन्ड पाण्याने काठोकाठ म्हणजे फुल भरले होते. 7 आणि 8 ओळी बघा. सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव डराव. झाली म्हणजे झाली. स्टार्टेड. अमुची म्हणजे आमची किंवा आवर्स. नाव म्हणजे होडी, बोट. यर पेपर बोट. आणि अँड. या ओळींचं स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन पहा. मुलगी बेडकाला म्हणत आहे, मी केलेली होडी. म्हणजे तिने कोणती होडी केली? कागदाची. नाव आता पाण्यात सोडली आहे. ती सुरू पण झाली आहे. तरीही तुमचा डराव डराव आवाज चालूच आहे. तुम्ही या नावेवर बसा आणि काठावर या आणि तुमचा डराव डराव आवाज थांबवा. 9 आणि 10th लाईन बघा. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. यामध्ये शब्दार्थ पहा. बटबटीत मोठाले विद्रूप असे डोळे. व्हेरी बिग आईज. ध्यान, विशिष्ट रूप, पर्टिक्युलर लुक. विचित्र, अजब, चमत्कारिक, व्हेरी फनी. याचे स्पष्टीकरण बघा. या ओळीमध्ये ही लहान मुलगी या बेडकाला म्हणते म्हणजे फ्रॉगला म्हणते, तुमचे डोळे किती मोठे आणि बटबटीत आहेत. तुमचे रूप म्हणजे ध्यान विचित्र वाटते आहे. मुलांनो, तुम्ही डोळे मोठे मोठे केव्हा करता? बरोबर, कोणाला रागवायचे असेल, तुमची त्यांना भीती वाटावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठे मोठे डोळे करता. त्यामुळे तुम्हाला राग आला आहे असा भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. पुढच्या लाईन बघा. सांगा तुमच्या मनात काय.
ही घ्या छत्री, ही घ्या नाव. यामध्ये शब्दार्थ पाहूया. छत्री म्हणजे ॲन अम्ब्रेला. नाव, इथे नाव या शब्दाचा अर्थ येणार बोट. याचं स्पष्टीकरण. मुलगी बेडकाला म्हणते, अहो बेडूकराव, तुमच्या मनामध्ये काय आहे ते आम्हाला सांगा, म्हणजे त्या दृष्टीने आम्ही विचार करू. तुम्ही काय मनामध्ये विचार करत आहात? तुम्ही राहतात त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या गावाला जायचे आहे का? तर मी तुम्हाला आता मदत करते, छत्री देते. म्हणजे ती कोणती छत्री बेडकाला देते तुम्हाला माहीत आहे? मशरूम. तुम्ही ते खाता. कवितेमध्ये त्याचे चित्र आहे, ते पहा. ती छोटी मशरूमची छत्री त्याला देते आणि तिने केलेली कागदाची होडी. तुम्ही पावसाळ्यात कागदाच्या होड्या बनवता व साठलेल्या पाण्यात सोडता. त्या होड्या पाण्यावर तरंगत पुढे जातात. अशी ही होडी म्हणजे बोट ती त्याला देते. जसे आई लहान मूल रडत असताना त्याला शांत करण्यासाठी दूध देते, एखादी खेळणी त्याच्यासमोर ठेवते म्हणजे ते बाळ शांत होते. अशा प्रकारे ही मुलगी बेडकाचा डराव आवाज थांबण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटच्या 2 ओळी पहा. जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव. यामध्ये शब्दार्थ पहा. जा गाठा जा म्हणजे पोहोचा, रिच, गो. आपुला म्हणजे आपला, स्वतःचा, आवर्स. थांबवा, टू स्टॉप. मुलगी बेडकाला म्हणते, आता मी बनवलेल्या या होडीवर, नावेवर किंवा बोट यावर तुम्ही बसा. ही छत्री घ्या, पावसात भिजू नका. ती त्याला छोटी मशरूमची छत्री देते आणि म्हणते, तुमच्या गावाला जा आणि कृपया प्लीज तुमचे डराव ओरडणे थांबवा. तर अशा प्रकारे ही कविता कवी ग.ह. पाटील यांनी लिहिलेली आहे. तुम्ही या कवितेचे शब्दार्थ व स्पष्टीकरण ऐकले आहे, ते तुम्हाला कळाले असेल अशी आशा बाळगते. थोडक्यात मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगते. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये तुम्ही पाहता. वन्स when it was raining heavily, a frog was sitting on a rock and croaking loudly. Just then a girl, addressing the frog, says, "Hello, Mr. Frog. Why are you croaking so loudly without any reason? You were not seen in the last so many days. Where did you disappear? Where have you suddenly come from? Tell me your name, please." सेकंड पॅरेग्राफमध्ये पहा. It rained 2 torrents and the pond is full of the brim with water. In this brimful water, I have sailed my paper boat and you are still croaking. Third paragraph. Your eyes are so big and bulging. What your facing expression also looked funny. You looked very strong too. What are you looking up, Mr.
frog? You can tell me. Take this umbrella and paper boat from me. Sit in the boat and go back to your village home. And stop your croaking, please. अशा प्रकारे मी थोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण आता ही कविता तालासुरात गाण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ती तुमच्या लवकर पाठ होईल व ती शिकण्याचा आनंद तुम्हाला होईल. तर आपण सर्वजण गाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही पण माझ्याबरोबर गाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पान 7 कविता 5वी. डराव डराव. डराव 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 का ओरडता उगाच राव. डराव 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 का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव. पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली आमुची नाव आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव. डराव 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 का ओरडता उगाच राव. जागाठा जा पुला गाव आणि थांबवा डराव 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 डराव. कवी ग ह पाटील. अशा प्रकारे तुम्ही तुमची चाल लावून ही कविता गाऊ शकता आणि पाठ करा. आवडली तुम्हाला ही कविता? आशा आहे की तुम्हाला ही आवडली असेल. तर आपण पुढील भाग म्हणजे स्वाध्याय पुढच्या तासामध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही ही कविता आपल्या वहीमध्ये सुवाच्य अक्षरात लिहा व पाठ करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया आपण पुढच्या तासामध्ये. सर्वजण आपल्या घरी सुरक्षित राहा. धन्यवाद.